तिचा जागर न्यूज व दुर्गा फाउंडेशन यांच्या वर्धापनास इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर यांच्याकडून भरभरून शुभेच्छा। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। गोकुळ दूध संघावर 6 महिने प्रशासक ठेवून गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे 6 महिने ढकलण्याची रणनीती आखण्यात आली होती। वारंवार सत्ताधाऱ्यांवर निवेदन, चौकशी आणि न्यायालयीन याचिका दाखल करून दबाव टाकण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी झाला आहे। गोकुळ महायुती म्हणून लढत असताना सुरुवातीला भाजपला कमी जागा देण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवली होती। मात्र त्यानंतर जे राजकारण झाले त्याने गोकुळ दूध संघाचे राजकारण ढवळून निघाले। जेरीस आणलेल्या सत्ताधाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री पदाची भेट घेत निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी तडजोडी केल्याची माहिती समोर येत आहे। काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत सर्व काही ठरले असून भाजपचे गोकुळ दूध संघात मोठे भाऊ ठरणार आहे अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसापूर्वी गोकुळ दूध संघाची निवडणूक समीप आल्याची भविष्यवाणी केली होती। त्यानंतर त्यांनी शेंडा पार्क येथे गोकुळमधील काही संचालकांची भेट घेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा झाली याचा वृत्तांत सांगितल्याची माहिती समोर येत आहे। मुंबईत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक काही दिवसापूर्वी पार पडली होती। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री हसन मुश्रीफ, उदय सामंत उपस्थित होते। बैठकीदरम्यान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। या निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला। सोमवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। मुंबईत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील महायुतीची स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन गैरसमज दूर करण्याचे सल्ले दिले आहे। शिवाय जागा वाटप संदर्भात प्राथमिक चर्चा करण्याचे सांगण्यात आले आहे। 25 पैकी सर्वाधिक जागा भाजपला देण्याचा निर्णय घेण्याचे सांगण्यात येते। त्यावर कोल्हापुरात येत्या शनिवारी किंवा रविवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीत जागा वाटपचे प्राथमिक चर्चा केली जाणार आहे। भाजप 14 जागांसाठी आग्रही आहे। मात्र यावर काय निर्णय होणार यावर पुढील घडामोडी अवलंबून आहे। मुख्य निवडणूक कार्यक्रम, अंतिम जागा वाटप आणि चेअरमन पदाचे रोटेशन याबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला उकळी फुटली आहे। अशातच आरोप प्रत्यारोपांनी गोकुळचा आखाडा तापला असताना गोकुळचे ठराव गोळा करण्याची तारीख जाहीर झाली। अचानक आलेल्या आदेशामुळे कुठेतरी डाळ शिजली आहे याचा अंदाज सर्वांना लागला आहे। मात्र भाजपचे आमदार शिवाजी पाटील आणि गर्जना संघटनाचे प्रकाश बेलवाडे यांच्या पाठीमागे राज्यातून वरिष्ठ शक्तीचा हात नक्की होता हे दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।